अश्विनी नगर येथील फ्लाइंग कलर स्कूलमध्ये फी बाकी असल्याचे कारण देत विद्यार्थ्याला परीक्षेचा पेपर देण्यात आला नाही, असा आरोप पालकांनी केलाय. जेव्हा मला फोन आला मुलाचा शिक्षकांच्या फोनवरून की अण्णा मला परीक्षेला बसू देऊ नाही राहिले, पेपर देऊ नाही राहिले. मी बोललो मॅडमकडे फोन दे, मी त्यांना सांगतो की त्याला परीक्षेला बसू द्या, मी 2 तासामध्ये येतो. त्यावेळेस त्यांनी काही फोनवर मला उत्तर त्यांनी सांगितलं, जेव्हा तुम्ही इथं याल तेव्हाच फी भरल्या जाईल. पालक घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुपेश नाठे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी शाळेत पोहोचलेत. यावेळी शाळा प्रशासनाची चर्चा करत विद्यार्थ्याला परीक्षा नाकारण्याबाबत जाब विचारण्यात आलाय. तसेच काही पालकांनीही शाळेच्या कारभारात नाराजी व्यक्त केली आहे. ऐकल्यामुळे त्यांनी मला विनंती केली की आपण एक फोन करा. मी जिल्हा अध्यक्ष या नात्याने या स्कूल प्रशासनाला फोन केला की त्या सगळ्या मुलांना परीक्षेला बसू द्या, तरी त्यांनी बसू दिलं नाही. त्यांची काल देखील भूमिका होती, कलेक्टरांचा जरी फोन आला तरी आम्ही बसू देणार नाही जोपर्यंत फी मिळत नाही. प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षणाधिकारी मिता चौधरी यांनी शाळेला भेट दिली आहे. त्यांनी पालक, शाळा प्रशासन आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून फी वसुली आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांबाबतची संपूर्ण माहिती त्यांनी जाणून घेतली. काही झालेलं होतं ते माझ्या कानावर आलेलं होतं आणि म्हणूनच मी आज या शाळेला भेट द्यायला आलेली होती. पालकांचं पण काही गोष्टी ज्या आहेत त्या बरोबर आहे. शाळा प्रशासनाचंही म्हणणं आम्ही ऐकून घेतलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत जे झालं की परीक्षेला बसू नाही द्यायचं हे थोडं चुकीचं होतं. याचा परिणाम डायरेक्टली विद्यार्थ्यांवर होतो आणि हे बिलकुल आपल्याला अपेक्षित नाहीये. पालकांचं जे असेल फीच्या बाबतीत शाळेने पालकांशी बोलून तो प्रश्न सॉल्व्ह करणं गरजेचं होतं आणि आता सर्व पालकांशी चर्चा करून शाळेचं सर्व व्हिजिट करून त्यानंतर पुढचं प्रशासकीय ज्या गोष्टी असतील तो पत्रव्यवहार आमच्याकडनं केलाच जाईल. स्वच्छतागृहांची व्यवस्था, लिफ्टची कागदपत्रे आणि इतर मूलभूत सुविधांबाबत संबंधितांकडून माहिती मागवण्यात आली आहे. या सर्व बाबींची तपासणी करून आवश्यक तो अहवाल तयार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान शाळा व्यवस्थापनाने एप्रिल महिन्यापासून संबंधित पालकांना फी थकबाकीबाबत वारंवार सूचना दिल्या जात असल्याचे स्पष्ट केले. ही स्वयंअर्थसहाय्यित शाळा असल्याने शुल्कातूनच संस्थेचा कारभार चालत असल्याचेही व्यवस्थापनानं सांगितले. त्यांचं म्हणणं असं आहे की मी 2 तासासाठी विनवणी केली, 2 तासासाठी थांब म्हटलो. पण आपण इथे फीसचे रिमाइंडर सर गेल्या एप्रिल महिन्यापासून जेव्हा मागचं ओपन हाऊस झालं आणि मुलगा जेव्हा प्रमोट झाला पुढच्या वर्गात, तेव्हापासून आपण वारंवार इथे त्यांना जे आहे ते नोटिफिकेशन देत आहोत. 22 एप्रिलचं नोटिफिकेशन आहे इथे, 24 एप्रिलचं नोटिफिकेशन आहे, हे 30 एप्रिलचं नोटिफिकेशन आहे. असं वारंवार आपण त्यांना गेल्या एप्रिल महिन्यापासूनचे जे रिमाइंडर्स आहेत ते देत आहोत. आपण अशी कुठल्याही प्रकारची सक्ती केली नाही की आमच्या शाळेमध्ये उद्या कालपासून जी परीक्षा सुरू होते तुम्ही कालच. एका बाजूला विद्यार्थ्याला परीक्षेला बसू न दिल्याचा पालकांचा आरोप, तर दुसऱ्या बाजूला थकीत फी बाबत पूर्वसूचना दिल्याचा शाळा व्यवस्थापनाचा दावा आहे. आता शिक्षण विभागाच्या चौकशीनंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. प्रकाश दुर्वे, आपलं नाशिक.